बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. होय मी नाराज आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. होय मी नाराज आहे, पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो, मी नाराज आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भुजबळ यांनी हे उत्तर दिलं. मात्र छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्न सुरू केले असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता पक्ष संघटनेमध्ये भुजबळ यांना महत्त्वाचं पद देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. छगन भुजबळ जर नाराज आहेत तर तुमचे अजित पवार किंवा सुनील तटकरे यांच्याशी काही बोलणं झालं का, असा प्रश्न देखील भुजबळ यांना विचारण्यात आला होता. मात्र मला त्याची काही आवश्यकता वाटली नसल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय किंवा फेकलं काय, कोणाला काय फरक पडतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आयुष्यात अनेकदा मंत्रिपदं मिळाली आहेत किंवा किती वेळा ती गेली देखील आहेत, परंतु छगन भुजबळ अद्याप संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावर मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं, असं देखील भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. 8 दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर जा असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं, अशी माहिती देखील भुजबळ यांनी दिली आहे. मी पूर्वी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होतो, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर आता मी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नसल्याचं मी पक्षाला स्पष्टपणे कळवलं होतं, असं देखील भुजबळ यांनी सांगितलं. मला माझ्या मतदारांनी निवडून दिलं आहे, मग आता मी जर राज्यसभेवर गेलो तर ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, असा दावा देखील त्यांनी केला आहे. राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 तास 20 मिनिटांचं भाषण केलं. अर्थमंत्री म्हणाल्या, घराणेशाही आणि घराणेशाहीला मदत करण्यासाठी काँग्रेस पक्ष निर्लज्जपणे घटनादुरुस्ती करत राहिला. या दुरुस्त्या लोकशाही बळकट करण्यासाठी नसून सत्तेत असलेल्यांचं रक्षण करण्यासाठी होत्या. ही प्रक्रिया कुटुंब समजून घेण्यासाठी वापरली गेली. अर्थमंत्र्यांना उत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, जे राष्ट्रध्वजाचा द्वेष करतात, जे आमच्या अशोक चक्राचा द्वेष करतात, जे संविधानाचा द्वेष करतात, ते आज आम्हाला शिकवत आहेत. हे संविधान बनवल्यावर या लोकांनी रामलीला मैदानात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावून संविधान जाळलं. हे लोक आता नेहरूजी, इंदिराजी आणि संपूर्ण कुटुंबाला शिव्या देतात. खरगे यांच्या भाषणातील 3 महत्त्वाच्या गोष्टी. पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकलं. असं म्हणतात की आपले शब्द केवळ जुमले आहेत. अहो, तुम्ही सर्वात मोठे लबाड आहात. तुमच्या 15 लाखांच्या आश्वासनाचं काय झालं? दुसरा मुद्दा, आम्ही पालिका शाळेत शिकलो, ते JNUमध्ये शिकले, त्यांचं इंग्रजी चांगलं असू शकतं, पण आम्हीही संविधान थोडं वाचलं आहे. तिसरा मुद्दा, तुम्ही पंतप्रधान आहात, आम्ही तुमचा आदर करतो, पण काँग्रेसच्या राजवटीत संविधान दुरुस्तीबाबत देशाची दिशाभूल करण्याबाबत बोलू नका. चौथा मुद्दा, गेल्या 70 वर्षात जे काही घडलं त्यामुळे तुम्ही डॉक्टर आणि इंजिनियर झालात, मोदी पंतप्रधान झाले, मी कामगार पुत्र विरोधी पक्षनेता झालो. स्वतःला तिस्मार खान समजू नका, ही नेहरूंची देणगी आहे. सीतारामन यांच्या भाषणातील 4 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट, मी अशा नेत्यांना ओळखते ज्यांनी आपल्या मुलांचं नाव मीसा ठेवली, आता त्यांना काँग्रेससोबत युती करण्यास हरकत नाही. दुसरा मुद्दा, काँग्रेस GSTला गब्बर सिंग टॅक्स म्हणत आहे. धनखड म्हणाले, काय गब्बर सिंग येऊन म्हणाले की माझी बदनामी झाली आहे. तिसरा मुद्दा, काँग्रेसने अनेक दशकं जुन्या संसद भवनाच्या मध्यभागी बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र लावू दिलं नाही, त्यांना भारतरत्नपासून वंचित ठेवण्यात आलं. चौथा मुद्दा, मजरूह सुलतानपुरी आणि बलराज सहानी या दोघांनाही 1949मध्ये तुरुंगात पाठवण्यात आलं, कारण या लोकांनी नेहरूंविरुद्ध कविता केली होती. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचं सोमवारी विधिमंडळाच्या वरच्या सभागृहात म्हणजेच विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत राज्यात कायद्याचं राज्य आहे की गुन्हेगारांचं, असा संतप्त सवाल उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच अंबादास दानवे यांनी संतोष देशमुख हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, मी नियम 289च्या मार्फत एक विषय मांडत आहे. बीडमध्ये मागील आठवड्यात 9 डिसेंबर रोजी एक घटना घडली. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेची पार्श्वभूमी पाहिली तर तिथे एक खाजगी कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत 6 डिसेंबर रोजी काही लोक घुसले. त्यांनी तेथील वॉचमनला मारहाण केली. त्यानंतर त्या वॉचमनने ती कंपनी त्या गावाच्या हद्दीत तेथे त्या गावातील सरपंचाला फोन करून बोलावलं. त्यानंतर गावकरी आणि सदर हल्लेखोरात बाचाबाची झाली. त्यात कंपनीच्या लोकांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला, पण लगेचच आरोपींना जामीन मंजूर झाला. जमीन मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींसोबत बसून चहा पाणी आणि पार्टी केली. त्याचे अनेक फोटो व्हायरल झालेत.
त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. एका टोल नाक्यावर अडवून त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांच्या एका सहकार्याने त्याची कल्पना देशमुख यांच्या भावाला दिली. त्यानंतर त्यांचा भाऊ पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांना तक्रार दाखल करण्याची विनंती केली, पण पोलिसांनी या प्रकरणी अक्षम्य चालढकल केली. त्यानंतर 3 तासांनी या देशमुख यांची हत्या झाल्याची माहिती मिळाली आणि अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काँग्रेस नेते तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले यांनी राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर भाष्य केलं. तसेच राज्यात राजकीय हत्यासत्र सुरू असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले म्हणाले, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांना किडनॅप करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांना माहीत असून देखील पोलीस त्या ठिकाणी गेले नाहीत. संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतरच, त्यांची निर्घृण हत्या झाल्यानंतरच पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. तर राजकीय हत्यासत्र या महाराष्ट्रात या EVMमधून निवडून आलेले सरकार करत आहे का? ही घटना देखील इथे निदर्शनास येत असल्याची शंका नाना पटोले यांनी उपस्थित केली आहे. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, रवींद्र चव्हाण नावाचे माजी मंत्री आणि आता आमदार त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या एका मुलाला किडनॅप करून ठेवला आहे. 9 कोटी रुपये गायब झालेत. याच्याकडून कुठून आले 9 कोटी मला माहीत नाही. जी माहिती आमच्याजवळ आहे की रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवला आहे. 9 कोटी गायब झाले. याच्याकडून 4.5 कोटी वसूल केले गेले आहेत. उरलेले 4.5 कोटी मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथे अत्याचार सुरू आहेत, अशी पण माहिती आमच्याजवळ आली आहे. नाना पटोले म्हणाले, म्हणूनच तुम्हाला सांगतो की EVM मशीनमध्ये गडबडीने हे लोक निवडून आलेले आहेत, म्हणून यांच्याकडे जनतेचा धाक राहिला नाही आणि आल्या आल्या महाराष्ट्रात दलितांवर बहुजनांवर अन्याय करण्याचं काम फडणवीस सरकार करत आहे का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे, असं नाना पटोले म्हटले आहेत. परभणी येथे घडलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली. यात सोमनाथ सूर्यवंशी नामक एका आंबेडकरी अनुयायाला सुद्धा अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, संजय वाकोडे हा पॅन्थरचा माणूस. या माणसाला इतक्या शारीरिक व्याधी आहेत की हा जागचा हलू शकत नाही. विजय वाकोडे सध्या शुगर आणि अनेक आजारांनी त्रस्त आहेत. जुना जाणता पॅन्थरचा माणूस आहे आणि हा माणूस रस्त्यावर येऊन तोडफोड करू शकत नाही. अशा माणसाला मध्ये घेता तुम्ही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, रवी सोनकांबळे नगरसेवक राहिलेला माणूस, अत्यंत समंजस, परभणीमध्ये शांतता राहावी म्हणून अनेक वेळा शांतता कमिटीवर काम केलेला हा माणूस. सुधीर साळवे, साई नरवडे, महादेव ननावरे, किशोर बोराडे, सतीश भालेराव, आत्माराम राऊत, विशाल जंगले, सूरज खिल्लारे, रमेश मोरे अशी अनेक नावे सुषमा अंधारे यांनी यावेळी घेतली. एका कुटुंबातील सर्वच सदस्य म्हणजे जामीन घ्यायला कोणी शिल्लक नाही राहिलं पाहिजे, अशा सर्वच लोकांना अटक केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, सोमनाथ सूर्यवंशी हा लॉच्या 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी जो फक्त आणि फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. याला इतकी बेदम मारहाण करण्यात गेली की याची मारहाण अक्षरशः जणू याच्या एखाद्या धारदार शस्त्राने वार केले आहेत. अशा पद्धतीने मारहाण जर तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला करत असाल आणि त्यानंतर त्याचा बळी जात असेल, भलेही तो MCRमध्ये मेला, त्याचा MCR चालू असताना तो गेला, पण त्याचा पोलीस कस्टडीमध्ये अमानुष मारहाण केली गेली असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मेटकरी यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रिक्त ठेवण्यात आलेल्या एका मंत्र्याची जागा ही जयंत पाटील यांच्यासाठीच असल्याचं मेटकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड पाहायला मिळणार का, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार यांचा पक्ष देखील आता अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानंतर या चर्चेला आणखीनच जोर आला. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात देखील मंत्रिपदाची एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. ही जागा जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आली असल्याचं आमदार अमोल मेटकरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता जयंत पाटील यांच्याबाबत अधिकच चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांचा शपथविधी झाला, त्यावेळी देखील एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आलं होतं. ते देखील जयंत पाटील यांच्यासाठी होतं. मात्र त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यानंतर लोकसभा निवडणुका आल्या आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात विजय मिळाला. त्यामुळे जयंत पाटील यांनी त्यावेळी देखील निर्णय घेतला नाही. मात्र आता अशी परिस्थिती आहे की एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आलं आहे. त्याकरता योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि लवकरच तो निर्णय घेण्यात येईल, असा दावा अमोल मेटकरी यांनी केला.
खेळामध्ये ज्याप्रमाणे वन डाऊनला एखादा खेळाडू येतो त्या पद्धतीने वन डाऊनसाठी एक मंत्रिपदाची जागा रिक्त ठेवली असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, तरुणांनी हे समजून घ्यायचं आहे की भारताला नंबर 1 बनवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. ते म्हणाले, आम्हाला आमच्या आकांक्षा उंच ठेवाव्या लागतील, कारण 80 कोटी भारतीयांना मोफत रेशन मिळतं. याचा अर्थ 80 कोटी भारतीय गरिबीत आहेत. आपण कष्ट करण्याच्या स्थितीत नसलो तर कष्ट कोण करणार? मूर्ती म्हणाले, इन्फोसिसमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही सर्वोत्तम कंपन्यांकडे जाऊ आणि सर्वोत्तम जागतिक कंपन्यांशी आमची तुलना करू. एकदा आपण सर्वोत्कृष्ट जागतिक कंपन्यांशी आपली तुलना केली की मी तुम्हाला सांगू शकतो की आपल्या भारतीयांना खूप काही करायचं आहे. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT प्रत्यक्षात आलं होतं तेव्हा ते एकेकाळी डावे होते, असंही ते म्हणाले. मूर्ती रविवारी कोलकाता येथे पोहोचले. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित होते. ते म्हणाले, भारताच्या कामगिरीबद्दल जग आदर करतं. कामगिरी ओळख आणते, ओळख आदर आणते, आदर शक्ती आणते. मला तरुणांना सांगायचं होतं की आमच्या संस्थापकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. यासाठी आपल्या सर्वांना कठोर परिश्रम करावे लागतील. RPSG समूहाचे अध्यक्ष संजीव गोयंका यांच्याशी बोलताना मूर्ती म्हणाले, माझे वडील त्यावेळी देशात होत असलेल्या विलक्षण प्रगतीबद्दल बोलत असत. आम्ही नेहरू आणि समाजवादाचे प्रशंसक होतो. महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून सर्वच मंत्रिमंडळ नागपूर येथे दाखल झालं आहे. यावेळी पत्रकारांनी भाजप आमदार तथा मंत्री नितेश राणे यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊत तसेच विरोधकांवर खोचक टीका देखील केली. तसेच माझ्या पदाचा लोकांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी आश्वासन दिलं आहे. देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्री आणि सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्यासारख्या हिंदू तरुणांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र, कोकण तसेच हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाचा माध्यमातून प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही 100% कशी प्रामाणिक पद्धतीने पार पाडता येईल या दृष्टिकोनातून माझी पावले टाकेल, असंही नितेश राणे म्हणाले. विरोधकांनी EVMच्या विरोधात आंदोलन करत असून यावर प्रश्न विचारला असता त्यावर नितेश राणे म्हणाले, हेच आंदोलन जर लोकसभेच्या नंतर केलं असतं तर लोकांना त्यांच्यावर विश्वास बसला असता. वायनाडच्या कुठल्या तरी पायऱ्या शोधत आणि तिथे बसले आणि तिथे EVMबद्दल बोंबलले तर लोकांनी विश्वास ठेवला असता. आता लोकांनाही माहीत आहे की हे हिंदू द्वेषाचं राजकारण आहे. जेव्हा व्होट झाला होता तेव्हा या लोकांना काहीच वाटलं नाही. तेव्हा हिरवा गुलाल उडाला. आता हिंदू समाजाने एकत्रित येऊन हिंदुत्व विचाराचं सरकार निवडलं. हिंदू म्हणून, मतदार म्हणून आपली ताकद दाखवली. तेव्हा या लोकांना मिरच्या लागत आहेत, हिरव्या मिरच्या लागत आहेत. म्हणूनच EVMच्या आंदोलनाला काही अर्थ नाही, असंही नितेश राणे म्हणाले. संजय राऊत यांच्याकडून काही शुभेच्छा आल्या आहेत का, असा प्रश्न नितेश राणे यांना विचारण्यात आला. तेव्हा राणे म्हणाले, महाराष्ट्रात तसेच सगळीकडूनच मला शुभेच्छा मिळत आहेत. संजय राऊत यांचे तेवढे मोठे मन नाही, त्यांचे नाही आणि त्यांच्या मालकाचं देखील एवढं मोठं मन नसल्याची खोचक टीका राणे यांनी यावेळी राऊत तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही केली. अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत. केवळ त्यांनी महाराष्ट्रात नीट वागावं, व्यवस्थित तोंड उघडावं, असा सल्ला नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.